नमस्कार विद्यार्थ्यांनो, मुलांनो, मुलांनो, स्वप्न असे ठेवा की जे पूर्ण होऊ शकेल. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. विद्यार्थ्यांनो, मुलांनो, लेकरांनो, फुलांनो, पाखरांनो, उद्याच्या भविष्यांनो, स्वप्न असे ठेवा, ध्येय असे ठेवा की जे पूर्ण होऊ शकेल. असे स्वप्न, असे ध्येय ठेवू नका की जे पूर्ण होणार नाही आणि मग आत्महत्या करण्याची वेळ येईल, पश्चाताप करण्याची वेळ येईल, दुःखी जीवन जगण्याची वेळ येईल. तर स्वप्न असे ठेवा की जे पूर्ण होऊ शकेल. जे स्वप्न आपण पूर्ण करण्याची ग्वाही देऊ, या खात्री देऊ, या जे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता, कुवत आपल्याकडे आहे, आपली ऐपत आहे, असे स्वप्न ठेवा. स्वप्न एकदम मोठे ठेवून, स्वप्न एकदम उंच ठेवून काही फायदा नाही, कारण ते पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून आपली ऐपत बघून, आपली क्षमता बघून, आपली कुवत बघून स्वप्न ठेवा, ध्येय ठेवा. एकदम मोठे स्वप्न बघसाल तर फार अडचणी येतील, अडथळा येईल आणि त्यामुळे तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. तुमचे ध्येय स्वप्न पूर्ण होणार नाही. कारण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थिती फार चांगली पाहिजे, पैसा जवळ पाहिजे, खूप मेहनत पाहिजे, जबरदस्त अभ्यास पाहिजे, चिकाटी पाहिजे, ध्येय पाहिजे, जिद्द पाहिजे, आवड पाहिजे, गोडी पाहिजे, जास्तीत जास्त अभ्यास पाहिजे, सराव पाहिजे, खूप अभ्यास पाहिजे. आणि त्याहून जास्त पैसा लागतो. पैसा पाहिजे, पैशाशिवाय काही नाही. म्हणून पैसा असेल, चांगली तयारी असेल, कष्ट मेहनत असेल, जबरदस्त तयारी असेल, जोरदार तयारी असेल, जास्तीत जास्त अभ्यास असेल, सराव असेल, तरच आपलं स्वप्न, आपलं ध्येय पूर्ण होऊ शकते. परंतु जर आपल्या आईवडिलांची आर्थिक स्थिती कमजोर असेल, पैसा नसेल, गरिबी असेल आणि तसेच तुम्हाला तुमचं स्वप्न, ध्येय पूर्ण करण्यासाठी काही अडचणी येत असतील, अडथळे येत असतील, तर मोठं स्वप्न, मोठं ध्येय ठेवणे काही कामाचे नाही. म्हणून जे आपल्याच्याने होऊ शकेल, जे ध्येय स्वप्न आपल्याच्याने पूर्ण होऊ शकेल, जशी आपली ऐपत आहे, आपली कुवत आहे, आपली क्षमता आहे, त्याप्रमाणे ध्येय ठेवा, स्वप्न ठेवा. तुम्ही स्वप्न तर ठेवलं फार मोठं, परंतु पैसा नाही, तुमची अभ्यासाची तयारी नाही, तुम्हाला त्या विषयात इंटरेस्ट नाही, अभ्यासात इंटरेस्ट नाही, जास्तीत जास्त अभ्यास नाही, सराव नाही, आळस निष्काळजीपणा जडलेला, आणि त्यातल्या त्यात तो विषय तुम्हाला अवघड जाणार आणि तुमच्या बुद्धी क्षमतेच्या पलीकडे आहे, तुम्हाला ते झेपणार नाही. ते तुम्हाला सोपे वाटत नसेल, या खूप कठीण जात असेल, या तुम्हाला ते हद्दीच्या बाहेर वाटत असेल आणि पुरेसा पैसा नसेल, आर्थिक स्थिती फार फिकट असेल, तर मात्र ते स्वप्न, ध्येय पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे स्वप्न व ध्येय पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही नाराज होता, दुःखी होता, तुमच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि मग तुम्ही वाम मार्गाकडे जाता, तुमच्या मेंदीवर विपरीत परिणाम होतो, तुमच्या मनात वाईट विचार येतात,
आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला संपवता, आत्महत्या करता. म्हणून आपल्याच्याने जे होऊ शकेल, आपल्याच्याने जे जमेल, जे आपल्याला करता येईल, खात्रीने, विश्वासाने जे आपल्याला पूर्ण करता येईल आणि अभ्यासाने, सरावाने, आवड ठेवून, गोडी ठेवून आपल्याला जे करता येईल, ज्यात आपली आवड आहे, ज्यात आपला इंटरेस्ट आहे, जेवढी आपली अभ्यास करण्याची तयारी आहे, जेवढी क्षमता आहे, जेवढी कुवत आहे आणि जेवढी आईवडिलांची पैसा लावण्याची स्थिती आहे, परिस्थिती आहे, जेवढी आर्थिक परिस्थिती आहे, त्याप्रमाणेच आपलं ध्येय ठेवा, आपलं स्वप्न ठेवा. तरच ते स्वप्न पूर्ण होईल, ध्येय पूर्ण होईल आणि तुम्हाला सुंदर जीवन मिळेल आणि तुम्हाला चांगला मार्ग सापडेल आणि यश मिळेल आणि त्यामुळे तुमचं जीवन उंचावेल, आईवडिलांचं जीवन चांगलं होईल, सर्वांचं जीवन चांगलं होईल. म्हणून तुमच्या स्वप्नाचा, तुमच्या ध्येयाचा फायदा होईल. परंतु जर तुम्ही मोठं स्वप्न ठेवलं, परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे कुवत नाही, क्षमता नाही, जास्त कष्ट व मेहनत करण्याची तयारी नाही, त्या आवड नाही, चिकाटी नाही, जिद्द नाही, धैर्य नाही, स्वतःवर आत्मविश्वास नाही आणि त्यातल्या त्यात आईवडिलांची आर्थिक परिस्थिती कमजोर, पैसा नाही, कुणाचा हातभार नाही, कुणाची मदत नाही, कुणाचं सहकार्य नाही, तर मात्र हे मोठं स्वप्न पूर्ण होत नाही आणि पूर्ण करता येत नाही. कारण फार मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपलं मोठं ध्येय पूर्ण करण्यासाठी पैसा पाहिजे, जास्तीत जास्त पैसा पाहिजे, आर्थिक स्थिती चांगली पाहिजे, कुणाचा हातभार पाहिजे, कुणाचं चांगलं मार्गदर्शन पाहिजे, तसेच कठोर, खडतर, जास्तीत जास्त अभ्यास पाहिजे, सराव पाहिजे, मेहनत पाहिजे, कष्ट व मेहनत करण्याची तयारी पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, आवड पाहिजे, गोडी पाहिजे, इच्छा तयारी पाहिजे, स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे, खात्री पाहिजे, विश्वास पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, सतत काम करण्याची, कष्ट करण्याची तयारी पाहिजे, संयम, सहनशीलता पाहिजे, ध्यास पाहिजे, तळमळ पाहिजे, धडपड पाहिजे, जाणीव पाहिजे, तरच आपलं ध्येय, आपलं स्वप्न पूर्ण होतं, अन्यथा होत नाही. म्हणून असं स्वप्न ठेवू नका, असं ध्येय ठेवू नका की जेणेकरून तुमचं ते पूर्ण होणार नाही आणि तुम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येईल, या पश्चाताप करण्याची वेळ येईल, या दुःखाची वेळ येईल आणि त्यामुळे तुमचं जीवन नरक बनेल, तुमचं जीवन कंगाल बनेल. स्वप्न ध्येय पूर्ण करण्यासाठी आवड पाहिजे, जिद्द पाहिजे, गोडी पाहिजे, अभ्यासाची आवड पाहिजे, अभ्यास करण्याची तयारी पाहिजे, अभ्यास करण्याची जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, विश्वास पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, क्षमता पाहिजे, कुवत पाहिजे, जास्तीत जास्त अभ्यास करण्याची तयारी पाहिजे, स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे. मी करीलच, मी पूर्ण करीलच, माझे ध्येय, माझे स्वप्न मी पूर्ण करीलच, माझ्या क्षमता आहे, कुवत आहे, मी गरीब असलो म्हणून काय झालं, मी स्वतः मेहनत करील, कष्ट करील आणि माझं ध्येय, स्वप्न पूर्ण करील. मी माझ्या आईवडिलांना जास्त ताण देणार नाही, टेन्शन देणार नाही, मी स्वतः कष्ट करून, मेहनत करून माझं ध्येय पूर्ण करील. असा जर विश्वास असेल, अशी जर खात्री असेल तर नक्की ध्येय पूर्ण होतं. मग ते किती मोठं असो या किती आभाळा एवढं असो, ते ध्येय पूर्ण होतं, स्वप्न पूर्ण होतं. मोठं स्वप्न ठेवलं, या भारी स्वप्न ठेवलं, या ध्येय ठेवलं तर पूर्ण होतं. गरीब परिस्थिती असली, आर्थिक स्थिती कमजोर जरी असली तरी पूर्ण होतं. परंतु विश्वास पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, धैर्य पाहिजे, धीर पाहिजे, कष्ट करण्याची, मेहनत करण्याची तयारी पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, आवड पाहिजे, गोडी पाहिजे, जाणीव असली पाहिजे, तळमळ धडपड पाहिजे, आईवडिलांच्या कष्टाची जाण पाहिजे, तत्परता पाहिजे, योग्यता पाहिजे, लायकी पाहिजे, क्षमता पाहिजे, कुवत पाहिजे, संयम, सहनशीलता पाहिजे, संघर्ष करण्याची, झटण्याची, राबण्याची तयारी पाहिजे, संकट, अडचणी, समस्या यांचा सामना करण्याची तयारी पाहिजे,
चिंता ध्यास पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, तरच मोठ्यातलं मोठं स्वप्न पूर्ण होतं, नक्कीच पूर्ण होतं. परंतु जर तुमची तयारी नसेल, तुमचा अभ्यास नसेल, तुमची क्षमता नसेल, कुवत नसेल आणि तुम्ही निगेटिव्ह विचार करत असताल, या स्वतःवर आत्मविश्वास नसेल, जिद्द नसेल, चिकाटी नसेल, आवड नसेल, गोडी नसेल, ध्यास नसेल, चिंता नसेल, काळजी नसेल, या काम कष्ट करण्याची कुवत नसेल, क्षमता नसेल, तर मात्र स्वप्न पूर्ण होत नाही, ध्येय पूर्ण होत नाही. म्हणून जे तुमच्यानं होतं, जे तुमच्याने होते, जेवढी तुमच्या क्षमता आहे, जेवढी कुवत आहे, जेवढी कष्ट मेहनत करण्याची तयारी आहे, आईवडिलांची जेवढं पैसे लावण्याची तयारी आहे, तेवढंच स्वप्न ठेवा, ध्येय ठेवा. परंतु ध्येय स्वप्न नक्की ठेवा. ध्येय स्वप्न ठेवल्याशिवाय आपलं जीवन सुंदर होणार नाही. म्हणून एक ध्येय ठेवा, उदात्त ध्येय ठेवा, चांगलं ध्येय ठेवा आणि आपलं स्वप्न पूर्ण. ताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. कोणत्याही कारणाने, कुठल्याही कारणाने ताण घ्यायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही, निगेटिव्ह विचार ठेवायचे नाही. तर पॉझिटिव्ह विचार ठेवा, चांगले विचार ठेवा, सुंदर विचार ठेवा. जेवढी आपली क्षमता आहे, जेवढी आपली कुवत आहे, जेवढी आपली ऐपत आहे, त्याप्रमाणे ध्येय ठेवा. जेवढी आपली आर्थिक परिस्थिती आहे, जेवढी आपली स्थिती आहे, परिस्थिती आहे, त्याप्रमाणे ध्येय ठेवा आणि ते पूर्ण करा. कारण जर फार मोठं स्वप्न ध्येय ठेवलं, परंतु आपली आर्थिक परिस्थिती कमजोर असेल, ऐपत नसेल, कुवत नसेल, क्षमता नसेल, तर मात्र ते पूर्ण होत नाही आणि त्यामुळे तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होतो. म्हणून जे ध्येय, जे स्वप्न पूर्ण होईल, असंच ध्येय स्वप्न तुम्ही ठेवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विसरू नका. धन्यवाद.